तर फायनली आता आलेलो आहे आम्ही गावी. तर आज होणार आहे मशरूम पार्टी आणि तिकडं आजीनं बनवलेलं आहे चिकन. अंगडत पारीत पर्यंत आले. आता काय माहिती कधी कट करते तर. लाजायले गावात काय निघलंय म्हणजे ऊस तुमचे मशीन त्यांची म्हणजे 1 लिटर ऊसाचा रस काढून देणार 10 रुपये मध्ये. फक्त कळशीभर रस आणलाय काढून. अरे बघा. तर फायनली आता आलेलो आहे आम्ही गावी. तर 10 ते 15 मिनिटं झाले असेल येऊन. आता वाजलेत 5. 4:30ला निघलेलं. अर्धा तास आम्हाला इथं लागला. अर्धा पाऊण तास यायला लागला. तर आज होणार आहे मशरूम पार्टी आणि तिकडं आजीनं बनवलेलं आहे चिकन मशरूम पार्टी. तर हे आमचे मोठ्यार हाय कर असं. आणि हे आमचा हिशोबाई आहे. हिशोबाई हाय कर. लय शांत असते, माळकरी आहे. मशरूमची भाजी आमच्या घरात 1 नंबर करतो म्हणजे ते हिशोबाई. तुम्ही बघितलं असेल म्हणजे एक पोत आणलेला गाडीवर येताना. त्याच्यात टीव्ही आणलेली. तर टीव्ही फिटिंग करायची होती. मग हे आमचं पुढचं घर आहे. इथे टीव्ही फिटिंग करायची होती. ती आम्ही पहिली यूज करत होतो आणि आम्ही त्यांच्या जागी नवीन घेतली म्हणजे मोठी 50 इंची. ही 32 का 34 इंची. मग ती आज इथं फिटिंग करणार आहेत. मग त्यामुळेच आम्ही आलतो, हेच कारण होतं. तर आमचा सगळं आता बनवत आहे मशरूम. सगळे मसाले ते एकत्र केलेत. कांदा, टमॅटो, अजून काही मसाले असते, कोथिंबीर ते. आणि हे मशरूम तुम्ही पाहू शकता. हे पहिल्यांदा उकडून घेतलेत त्याने. तर हिशोबाने आता मशरूम बनवले. मग त्याची आपण टेस्टिंग करू कसं आहे टेस्ट आहे. तर चला मग हे मशरूम त्याच्यात पहिल्यांदा आता मीठ टाकतो जरा. तर आता याच्यावर मीठ पण टाकलेलं आहे. आता टाइम आहे टेस्टिंगची. त्यांना मिक्स करून घेतो नीट. वा, एकच नंबर. हे सगळं आमचं एकच नंबर बनवून. तरी अजून आता फक्त याला शिजवलंय. अजून याची भाजी करायची राहिली. मसाले तर बघा किती मोठे टाकले. तर मग आता फायनल रिझल्ट हा भाजी बनवल्यावर कळेल. तर आता हिशोबाने भाजी पण तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकतात भाजी पण तयार झालेली आहे. त्याच्यामधलं जरासे काही पीस त्याने काढून दिले तर मला. तर असंही आता हिशोबा म्हणतोय की ह्या भाजीतलं जरासं काढून त्याने दिलेलं आहे. ते सगळ्यांसोबत आता शेअर करून खा. आता बघू सगळ्यांचे रिव्ह्यू कसे येतात. खाल्लेलं वाटतो तू आता धर की धर धर धर. फर्स्ट टाइम अशी व्हिडिओ मध्ये येईल. धर मोठे. टेस्टीच आहे. हा, कसा आहे कसा आहे कसा आहे. टेस्टी आहे. टेस्टी आहे. रिव्ह्यू सांगा तुमचं कसं आहे. एकदम टेस्ट. हा धरा तुम्हाला लय भारी. एक नंबर. कसं आहे. हो सगळ्यांकडे आता फायनल रिझल्ट माझा. वा, एक नंबर. तर मग आता जेवण झालेलं आहे माझं. हिशोबाचं पण. हिशोबाने आज खाल्लेलं मशरूम आणि मी चिकन खाल्लंय. कारण की मी पहिल्याच चिकन खाल्लंय त्यामुळं मी मशरूम नाही खाल्लं. मग आता झोपायचंय आणि 9 वाजले. तर मग आता गाव आहे म्हणल्यावर लवकर झोपतो. आता सकाळी लवकर पण उठावं लागेल. गाव असल्यामुळे ते फॉलो करावं लागतं. चला मग बाय, गुड नाईट. तर गुड मॉर्निंग आहे. तर तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज नवीन दिवस, नवीन ब्लॉग. आता वाजले 5:30. आज लवकर जाग आली गावाला असल्यामुळं. मग आज तुम्हाला विचार करतोय घर दाखव, फॅमिली दाखव, सगळ्यांशी भेट करून द्यावी. तर चला मग बघूया. आणि हा, काल TV आणली आहे त्याची फिटिंग पण आज करायची आहे. तीही दाखवतो. तर फायनली आता सगळे उठलेले आहेत. आजी पण उठलेली आहे. आता बनवायला स्वयंपाक. चालणार आहे भाजी. मशरूम करायची. मशरूम करायची म्हणतात. परत आता काय माहिती काय करते. मी तर नाही खाल्लं रात्री. मी चिकन बनवलेलं त्यामुळे चिकन खाल्ले. आता मशरूम बनवलं तर चांगलंच आहे. आणि आजीचं देवपाठ. देव पूजा केली का नाही. नाही. पूजा बाकी आहे. पूजा करायची. मग तिकडचे पण गँग उठले. मोठे इथे मोठे पण स्वयंपाक करायला वाटते. मोठेच चहा चालू आहे आता. आलो टेरेसवर. हे मोठ्या यांच्याकडची टीव्हीची छत्री. ती आमची छत्री आहे ही वाली. आणि वेल बघा त्याला भोपळा लागतो. ती सगळी वेल आता वरती आली छतावर. ही कटिंग करावं लागेल. 2 असे वाढत पारीतपर्यंत आले.
आता काय माहिती कधी कट करते तर. आता ही छत्री त्या एकदम कोपऱ्या लावायची, म्हणजे इथं लावायची. तर बघा ही आहे बाळाची बहीण. इकडं बघाय, इकडं बघ, इकडं बघ. हिंद ये इकडं. लाजायली. ही बाळाची आई, आजी 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 ना की. बघा ही बाळाची आजी. हे बाळ 13 दिवसाचं. तर आता आम्ही आलो रोकडाईत, म्हणजे शेतात एक मंदिर आहे एक, तिथे पाया पडायला आले. ही आहे रोकडाई. आणि इसुबाई आलोय. आता आम्ही चाललोय इसुबाईच्या शेतात ऊस आणायचे. तर मग आमच्या गावात काय निघलंय, म्हणजे ऊस तुमचे मशीन त्यांची, म्हणजे 1 लिटर ऊसाचा रस काढून देणार 10 रुपये मध्ये फक्त. तर आता आम्ही आलेलो इसुबाईच्या शेतात. तर हेच आहे इसुबाईचं शेत आहे. नंतर हे जेवढं दिसायलंय हे सगळं इसुबाईचं आहे. एक कोटा पण आहे इथं, एक पपईचं झाड, 1 2, नंतर इथं 1 3 आहे. तर 3 पपईचे झाड आहे. तर हे लिंबूचं झाड आहे. इथं लिंबू पण लागते. तर दिसणं झाले तर पण तर ते आहेस, ते पण लिंबूचंच आहे. आणि हे ऊस आहे इसुबाईतल्या शेतातला. मध्ये एक कुत्र्याचं पिल्लू आहे, ते पण दाखवतो. चला या. हो कुत्र्याचं पिल्लू. अगं इसुबाईनं 2-3 ऊस तोडले. तर मला तर काही जमत नाही, त्यामुळे इसुबाईला सांगितलंय. आता इसुबाई चांगले चांगले ऊस काढून बाजूला काढायलाय. जेव्हा कोरोना आलता, लॉकडाऊन झालं तेव्हा आम्ही इथं आलतो. तेव्हा आम्हाला इथंच क्वारंटाईन केलं होतं 14 दिवसासाठी. आम्ही या शेडमध्ये होता. तेव्हा असं नव्हतं, तेव्हा एकदम नॉर्मल होतं. आता ते बांधकाम केलं इथलं जरा, त्यामुळं ते चांगलं वाटते. पण तेव्हा काहीच नव्हतं, सगळं उघडं होतं. तर असं इसुबाई त्याचे फोडं करायला म्हणजे न्यायला सोपं होईल. ऊसाचे बारके बारके फोडं केले, तेवढे मोठे झाले. तर आता बघू याचे किती रस होतात, किती लिटर होतं. तर आता आम्ही ऊस आणले. तर मी इसुबाईनं जाऊन आता घरी आणले. तर आता कळशी घेऊन जायची आणि याचा रस काढून आणायचा. बघू आता किती निघतंय दिवस. तर आता मोठे करणार आहे, काळ काढणार आहे ऊसावरचं, म्हणजे रस चांगलं येईल. नाही तर ते काळ खराब पण लागतो आणि काळा पण होतो. इसुबाई पण रेडी आहे, कळशी घेऊन रेडी आहे. आता मी चालू एवढी मोठी कळशी घेतली. आता याच्यामधलं किती रस येते काय माहिती. आणि इथं ऊस पण साफ करून ठेवले. तर बघा बघा ऊस साफ करून ठेवले. तर मोठे कळशीभर रस आणलाय काढून. अरे बघा कळशीभर आणलाय. 30 रुपये लागले, म्हणजे 3 लिटर आहे. आता याच्यातला आता याच्यात लिंबू काय टाकतात, काय टाकते तर मग लिंबू ते टाकते तर, आणि त्यानंतर पिऊया.